आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। परभणी शहरातील विजेच्या उघड्या रोहित्राने मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन नोकरी लावावी व झोन क्रमांक 3 मधील लोडेड रोहित्रात वाढ करावी। हाजी हमीद कॉलनीतील वाकलेल्या केबलमुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता। सर्वच रोहित्राची दुरुस्ती करण्याची महावितरणचे अधीक्षक अभियंत्याकडे लोकश्रेय मित्रमंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार यांनी एका निवेदनाद्वारे केली मागणी। झोन क्रमांक 3 मधील काझीबाग येथील मुस्तफा रोहित्रावर भरपूर लोड वाढल्यामुळे सतत फ्यूज जात आहे। तशीच परिस्थिती हाजी हमीद कॉलनीतील 122 ची व गोस कॉलनीत पटेल रोहित्र पारवा रोड येथील इरफान टेंट जवळील रोहित्राच्या वरील झालेल्या जुनाट तारा व याच परिसरातील वाढलेल्या वृक्षाची 3 कटिंग करून मुस्तफा रोहित्र व हाजी हमीद कॉलनीतील 122 या 2 ठिकाणी लोडेड रोहित्र झाल्याचे लवकरात लवकर नवीन रोहित्र टाकून हाजी हमीद कॉलनीतील लोंबकळत असलेला केबल वायर ताणून घेऊन नवीन विद्युत खांब टाकण्यात यावेत। कर्मचारी वर्गाकडे तांब्याचे फ्यूज वायर देऊन फ्यूज टाकावे व सर्वच रोहित्राला आर्थिंग करून सर्वच उघड्या रोहित्रावर झाकण बसवण्याची लोकश्रेय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली मागणी। हाजी हमीद कॉलनीतील 122 जवळील सलामभाई यांच्या किराणा दुकानावरून केबल वायर लोंबकळलेले असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसऱ्या गल्लीत देखील अशीच अवस्था पाहून केव्हा काय होईल की महावितरण दुर्दैवी घटनेची वाट पाहत आहेत का अशी चर्चा देखील या परिसरास ऐकावयास येत आहे। अजीज नाजा यांच्या घराजवळील लोंबकळलेला केबल वायर अजिम यांच्या घराजवळून केबलचे वायर लोंबकळत असून त्या ठिकाणी अत्यंत एक खांब टाकण्याची गरज आहे। जबीन यांच्या घराजवळील खांब वाकलेला असून केबल वायर ही लोंबकळत काही ठिकाणी तर केबल वायर तुटलेला दिसत असल्यामुळे केव्हाही कधीही जीवितहानी होऊ शकते। सदरील ठिकाण हे धोकादायक आहे। उघड्या डीपीमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देऊन आर्थिक मदत करावी। महावितरण कंपनीने अशी मागणीही सलीम इनामदार यांनी केली असून या निवेदनाची प्रत महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनाही देण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सलीम इनामदार, परभणी। अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले की झोन क्रमांक 3 मध्ये लोंब काढलेले तार आहेत, लोंब काढलेले वायर आहेत, मेंटेनन्स आहे, या सारे प्रकार सुरू असून त्याकडे दुर्लक्ष करता काम आले होईल। आजच कारेगाव या ठिकाणी उघड्या डीपीवर व्यक्ती मरण पावला। त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य व तिथल्या एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी अशी पण लोकश्रेय मित्रमंडळाच्या वतीने सलीम इनामदार ह्या नात्याने मी मागणी केली आहे। दर्गा परिसरातील काही ठिकाणी डीपीवर लोडेड डीपी आहे, लोंबकळलेले तार आहेत, तिथं सुद्धा अशी जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि ते तसं झालं तर तिथं सुद्धा काही लोक मरण पावतात। त्यामुळे अधीक्षक अभियंता यांनी तातडीने लक्ष देऊन या निवेदनाचा विचार करावा। धन्यवाद।